ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। मुंबईच्या हुतात्मा चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तब्बल 5000 पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले आहेत। मवियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। हुतात्मा चौकात ठिकठिकाणी बॅरिगेड्स देखील लावले आहेत। तर महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एकूण 5000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। मुंबईच्या हुतात्मा चौक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज या ठिकाणी आंदोलन केले जाणार होतं, मात्र त्याआधीच आता 5000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। तर मवियाच्या आंदोलनाच्या विरोधात खरं तर भाजपकडे देखील यावेळेस आंदोलन करणार होतं राज्यभरात, मात्र आता मवियाचंच आंदोलन होतंय की नाही हे बघावं लागेल, कारण ठिकठिकाणी बॅरिगेड्स देखील लावण्यात आले। तसेच हुतात्मा चौक परिसरात तब्बल 5000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला अर्थातच आंदोलनाला सुरुवात होते, मात्र त्याआधीच आता आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय हुतात्मा परिसरात। अगदीच आपण पाहतोय वर्षा की 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे महाविकास आघाडीच्या, मात्र त्याआधीच पोलिसांमार्फत त्रिकोट बंदोबस्त तिन्ही ठिकाणी म्हणजेच हुतात्मा चौक, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती स्मारक आहे तिथे आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरामध्ये तैनात करण्यात आले आहे। जवळपास 5000 पोलीस इथे तैनात करण्यात आले आहेत। त्यामध्ये एटीएस आहेत, MSF आहेत, वाहतूक विभाग आहेत आणि मुंबई पोलीस आहेत। अशा पोलिसांच्या तुकड्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला तैनात झाल्या पाहायला मिळतात। कोणताही गैरव्यवहार होऊ नये किंवा जे इतर लोक प्रवास करतायत त्यांना कुठलीही हानी पोहोचू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे। त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग या मोर्चाला खरं तर पोलिसांनी परवानगी नाकारली होती, परंतु हे आंदोलन करण्यामागे ठाम आहेत महाविकास आघाडीचे नेते आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांच्या दक्षतेखाली हे संपूर्ण आंदोलन पार पडणार आहे। आंदोलन सुरू होण्या 1.5 तास आधीच पोलिसांचा मोठा फौज फाटा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला तैनात झालेला पाहायला मिळतोय। वर्षा, निश्चितच जुई, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही अशाच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय हुतात्मा चौक या परिसरातील ही सगळी दृश्य आहेत। खरं तर त्या ठिकाणी पोलिसांसह राज्य सुरक्षा दलाचे खरं तर या सगळ्या पोलिसांची तुकडी देखील इथं बोलावण्यात आली आहे। 5000 पोलिसांचा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलाय।